एखाद्या गावामध्ये 83 वर्ष सत्ता चालणं हे फार मोठं सद्भाग्य आहे. कारण कलियुग फार मोठं नाहीये, कलियुगाचा काळ फार कमी आहे. त्रेतायुग द्वापरयुगाच्या माध्यमातून जर विचार करायला गेलं तर द्वापार 8 लाख वर्षाचं, त्रेता 12 लाख वर्षाचं, कलियुग फक्त 4,23,000 एवढंच वर्ष आपल्या कलियुगाकडे आहे. त्यातलं 5,000 पूर्ण झालं. आता जे काही उरलंय तेवढं आपल्याला नामचिंतनामध्ये घालवायचंय. ते म्हणतात तेवढे आम्ही जगणार नाही. अरे तुम्ही जरी नाही जगलात तरी तुम्ही जे केलंय ते पुढच्या पिढीला मिळणार आहे. मी आज 100 वेळा राम म्हटलं आणि मी जर आज जीव सोडला तर माझ्या पुढे जी परंपरेनं राम म्हणतायत त्यांची मोजमापणी 100 पासून चालू होत नाही, 101 पासून चालू होते. पण नामदेवराय फार सुंदर म्हणतात बघा, भावे तया आयुष्य कोणाला मागतायत, अकल्प आयुष्य भावे तया. कुळ म्हणजे हा व्यक्तिगत अभंग नाहीच आहे, हा अभंग परंपरेच्या आयुष्यासाठी आहे, हा अभंग प्रारब्धाच्या आयुष्यासाठी आहे, हा अभंग तुम्ही जे चालवताय नामचिंतन त्याच्या आयुष्यासाठी आहे. आणि जेव्हा आम्हाला कळतं की कुणीतरी दिलंय तेव्हा आम्ही गर्व करत नाही, कारण हे आमचं माऊली म्हणतात माझं नाहीच आहे, बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी. उगच कसा देव आवडेल, देव आवडेला भाग्य फार चांगलं लागतं दादा. उगच कोणालाही देव आवडत काही माणसांना म्हटलं का रे बाबा काय सुंदर त्या मंगळवेळात सत्ता चालू आहे, गेला नाही सत्याकडे, तेव्हा आपलं स्केड्यूल फार बिझी आहे. तुझं स्केड्यूल बिझी नाहीये, तुझं पुण्य तेवढं नाहीये. माझ्याकडे वेळ नाहीये हे कारण नाहीच आहे. चुकीच्या ठिकाणी वेळ दिल्यामुळे योग्य त्या ठिकाणी वेळ द्यायची ताकद तुझ्यात राहिली नाही. काही माणसांना म्हटलं काय कीर्तनाला गेलता का, असं म्हणतोय मजा बघून आलो. काही म्हणले बसलो होतो जरा वेळ, पटलं नाही मधनं झालं. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकच नाही ना आपलं दादा, आपले पाय कीर्तनाकडे वळत नाही, आपल्याला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात आपलं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही, खरंच आपला दोष नाही. माऊली सांगतात पाप जे म्हणता ना, पूर्वजन्मीचं पाप जे भजन करू देत नाही, नामस्मरण घेऊ देत नाही. नामासी विनमुख तो न पातिया. जरा उशिरा करंट लागतो, वाजवायच्या टाळ्या, वाट नाही बघायचं का शेजारचा वाजवेपणा नाही. तुम्हाला म्हटलंय ना वाजव. अरे आनंद व्यक्त करा रे, फील द मुवमेंट, प्रत्यक्ष जगत जा. आयुष्य आहे जगून द्यायचं रे. कीर्तनात बसलाय म्हणजे माहेरात बसलाय. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप. नामनव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोलावंग. नामनव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. अधिकार कीर्तनाचा. सवळ्यातला विठेवरचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात प्रत्येकात येऊन नाचतो, ती जागा म्हणजे कीर्तन आहे. विठेवरचा मालकही भक्तांसारखा रमतो, ती जागा म्हणजे कीर्तन आहे. माणसाला माणसात बसवतं, धर्म शिकवतं, मानवतेची जाणीव करून देतं, धर्म शिकवतं. प्रत्येक माणसाला देव करायचं सामर्थ्य ज्या व्यासपीठात आहे त्याला कीर्तन म्हणायचं. एवढा अधिकारी व्यक्तिमत्व, एवढा अधिकारी व्यासपीठ आहे. कशाला चिंता करताय, जगा ना. हसू वाटलं मोठ्यानं हसा, शेजारच्या कांटाला बसलं हसा, काय फरक पडतो, जगत रे. आनंद व्यक्त करत जा. संतांनी दुःखातही आनंद व्यक्त केला, आपल्याला आनंदात तरी आनंद व्यक्त करता यावा. आणि खरं सांगा, सुखातही ज्याला सुख भोगता येत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं. हसू आल्यावरही ज्याला हसू वाटत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं. फील द मुवमेंट, जगा रे. हसू वाटलं मोठ्याने, रडू वाटलं मोठ्याने रडा. जगाच्या मालकाच्या घरात रडायला घाबरायचं, बिंदास रडा. नाचू वाटलं नाचा. असंही संसारात काही कमी नाचता का, आहे की नाही. बायकोनं नाचवलं, मेवण्यानं नाचवलं, सासऱ्यानं नाचवलं, जावयानं नाचवलं, दाजीनं नाचवलं, इथे काही कमी नाचता का. त्यांच्या तालावर नाचतोच की, इथे नाच, आनंद व्यक्त करा. आता माय मावल्या म्हणत्याल नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही, हा ना. त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेईल माझा. घरी गेल्या गेल्या म्हणीन लई संतीन आली होती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढतो. समाज आहे ग मायतो. लोकांचा बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. जी पोरगी वरातीत पब मध्ये नाचते ती सुशिक्षित आहे, पण जी कीर्तनात नाचते ती मात्र नालायक आहे. ज्याबाई अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कार, नाती सांभाळून संसार केला ती बाई थोडी कमी शिकली म्हणून लोअर क्लास आहे. जी जरा 2-4 वर्ग जास्त शिकली पण जिला नात्यांचाही आदर करता आला नाही, संस्कृतीही कळली नाही, ती चपल्या घालून चपात्या लाटते पण ती हाय क्लास.
सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली आणि शेवटी हे कलियुग आहे. इथे ज्या गोष्टीची क्वांटिटी जास्त आहे तिथे क्वालिटी मान्यता देत. सगळ्या लोकांनी मान्य केलं की आम्ही करतोच. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात हा असा बुद्धिमत्तेचा समाज आहे. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं बसलेले? बरं का साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलंय का बळजुबरीने आलाय? दोन्हीचा अर्थ एकच होता. धरून आणलं काय बळजुबरीने दोन्हीचा अर्थ आहे. थोडं विचारही करत झाले काय बोलतोय महाराष्ट्राचं हे की नाही. बरं बळजुबरीने आणलंय का मर्जीने आलाय? मर्जीने आलात ना स्वतःच्या मर्जीने आलात मग तसं बसा बोलत जा. नाही काही काही माणसं मुद्दाम करतात. त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन जरा मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती. आपलं ज्ञान शिकलीच होती येड्यात काढीत होती. आपल्याला बघत होतो दिसता बसलो होतो हसलो नाही बोललो नाही. कसं शिकावं करावं असं काही नाही पण आहे आपल्याकडे. 7 कोटी घरं सोन्याची रावणाची विरोध नाहीये. हा तर झोक तुळशीरामांमध्ये वर्णन आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलो. मंगळवेढाकर सोपं सांगते. रावणाची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येतं. किती चौकट? अशा 7 कोटी चौकटी ज्याच्या घराला आहेत. फक्त चौकटी सांगते मी भिंती नाही. चौकट कळते ना अशी अख्खी लंका सोन्याची. लंका कोणाची? भिका पाटलाची. लंका कोणाची? लंका रावणाची नाही लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे रावणाचं नाही. आपण लंकेची पार्वती म्हणतो बघा. लंका निर्माण केली ती महादेवाने प्रभू शिवानं. पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय कारण रावण जातीने ब्राह्मण आहे. म्हणून तर जनक राजाचं ज्यावेळेस सीताबाईचं स्वयंवर घडलं गेलं त्यावेळेस रावणही स्वयंवराला आलाच होता की. पण ती देश क्षत्रियासाठी निमंत्रण होतं. ब्राह्मणांसाठी तिथे कोण होते? शूरवीर होते क्षत्रिय होते. मग हे क्षत्रिय नव्हते हे जातीने ब्राह्मण गेले आणि म्हणाले जनक राजाला जनका आधी कन्या देता का आधी धनु देता? राशीनुसार ज्या आपल्या राशी आहेत त्या राशीमध्ये पहिलं कन्या राश येते आणि नंतर धनुराश येते. त्यावेळेस जनक राजा रावणाला म्हणाले नक्षत्र कुशलो भवत नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात कारण तुम्ही ब्राह्मण आहात पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी त्याच व्यक्तीला माझी मुलगी देणार जो परिपूर्ण पुरुषोत्तम असेल ते प्रभू रामचंद्र होते. प्रभू रामचंद्र हे परिपूर्ण पुरुषोत्तम आहेत लक्षात ठेवा. त्यांच्याकडे कुठलाच गुण नाही असं 4ही पुरुषांत साधणारं व्यक्तिमत्व प्रभू रामचंद्र. धर्म अर्थ काम मोक्ष. तुम्ही म्हणताल कसा? लढले ते धर्मासाठी. लक्षात ठेवा लढले ते धर्मासाठी. पैसेही कमी. अयोध्येचे राजे होते सोपे होते का? चला काम म्हणाल तर एक पत्नी. कसे होते? एक पत्नी एक वचन. त्याच्यामुळं कामही त्यांना नाडता आला. आणि एवढं सगळं केल्यावर जो प्रभू रामचंद्राचा अवतार महाविष्णूचा त्यांना मोक्षाचं काय पायाशी नको आणि पुरुषार्थ साधत जा. धर्मासाठी जगताही आलं पाहिजे आणि धर्मासाठी मरताही आलं पाहिजे. अरे नाही जगता आलं धर्मासाठी तरी चालेल पण ज्याला धर्मासाठी मरताही आलं ना तो पुरुषार्थ साधला जातो ज्याला धर्म टिकवता आला. सगळ्यात मोठा पुरुषार्थ धर्म. पहिला पुरुषार्थ धर्मच. धर्माचे पालन करणे पहिला आहे. संतांनी सांभाळला आपल्यालाही सांभाळता आला पाहिजे. आणि आपण अशा मातीत जन्माला आलो दगडालाही देव करायची ताकद जात आहे ना त्याला हिंदू म्हणायचं एवढं सामर्थ्य आपल्या धर्मात आहे. प्रामुख्याने सांगायचं नाही टू बी अ प्राऊड हिंदू. सामर्थ्याने सांगायचं हिंदू आहे. घालतो कपाळाला गंध घालतो गळ्यात माळ मानतो विठ्ठलाला अरे करतो आई बापाची सेवा आहे. कोणाचं तरी वरद हस्त म्हणून जगतो कोणाची तरी कृपा आहे म्हणून आयुष्य परिपूर्ण आहे माझं. मला चाकर म्हणून घ्यायला लाज वाटत. माझा मालक फार मोठ्या मनाचा. माझा मालक मला दास जरी केलं तरी अधिकार मात्र मालकाचेच देतो. नो हे सारिता तो वेगळं करतच नाहीये मला. एवढं फार सामर्थ्य रे आपल्या मातीत फार. आणि मी कौतुकानं नाही स्वाभिमानानं सांगेल. माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी तो तिला तिच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढे संस्कार माझ्या धर्माचे माझ्या धर्मावर आहे. आणि आता
100तला एखादा वाईट निघाला म्हणून तुम्ही 99 पोरांना नावं ठेवू शकत? आजही आमची शेतकऱ्याची पोरं आई बापाच्या स्वप्नासाठी देहपणाला लावतात, व्यवसाय करायला मागं पुढे बघत नाही. अरे पानाची टपरी, वडापावचा गाडा, लोकांच्या दुकानात हाताखाली काम करेल, पण पैसा कमावणार, मोठी स्वप्न बघणार आणि बघायचंच, पैसा कमवायचाच. परमार्थ नंतर हे जग आहे. इथं नोकरी सरकारी असली ना, वर्ग किती बी ढोला किती बी काळा भंगार असू द्या, त्याला बायको नाजूक गुरीच भेटते. पैसा आहे ना बाई. आणि तुम्ही किती गुड लुकिंग, हँडसम, जॉलाईन, सिक्स पॅक असे किती असले ना, आणि किशात दमडी नसली ना, तुम्हाला भिकाऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वैवणकी तरी वैवणकी. भिकारी अवस्था करून घेत जाऊ नका. बहीण म्हणून तुमच्या नजरेत नजर घालून सांगते, छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत आपण पैशासाठी कोणाच्या चरणी मस्तक ठेवायचं नाही आणि पैशामुळे कोणाला नतमस्तक व्हायचं नाही. अरे एवढा पैसा कमवायचा, दुनिया झुकतीये झुकानेवाला. अरे मी सांगते ना, 2 लाख पायदळ 1 लाख घोरदळे स्वराज्याचं माहित असेल तुम्हाला. 2 लाख पायदळ 1 लाख घोरदळे स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूंचं. जर तुम्ही औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला दादा, तर औरंगजेबाच्या संपत्तीनुसार अखंड हिंदुस्थान त्याच्या संपत्तीचा फक्त 1/3 भाग होता. अखंड हिंदुस्थान, दख्खन नाही, फक्त अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. एवढा जागीरदार असणारं व्यक्तिमत्व होतं ते. तेवढंच घोडदळ, तेवढंच पायदळ, तेवढंच सैन्यदळ, तेवढाच खजिना. शिवराज समोर आले ना, त्यावेळेस त्यांना वाटलं 1 महिना खूप झाला याला लढायला. असा विचार करणारा औरंगजेब आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत शिवरायांचं नाव घेत होता, कारण त्यांनी सुद्धा मान्य केलं, खुदा अगर जिंदगी में कुछ भी नेक काम किया हो ना तो कुछ मत देना, बस शिवा की औलाद की जैसे शंभू राजे जैसे औलाद दे देना, पर कुछ नहीं चाहिए मुझे. काय सामर्थ्य असेल त्या कुळामध्ये, कोणा विचार. एवढा अधिकारी असणारं व्यक्तिमत्व शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं, इनका तो मसीहा गया, इनको कौन वाली है. कुछ दिन की बात है, दक्कन पैरों के नीचे हो गए. बहुत जलील किया इन मराठों ने हमें, श्रृंगारपुर लूटा, इतना जलील किया, फिर भी हम छोड़ेंगे नहीं. देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. कितीतरी विचार करा, 42 दिवस जे व्यक्तिमत्व तटस्थपणे उभा आहे, काय सामर्थ्य असेल त्या व्यक्तिमत्वामध्ये. तेच माझ्या माऊलींच्या समाधी शेजारी असणारं तुळापूर तीर्थक्षेत्र. 42 दिवस रे. झाडाच्या साली करता तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोंगावरनं मात्र ते जराही दया आली नाही त्याला. मारणारा छत्रपती शंभूराजांना मारणारा सेनापती जाऊन म्हणतो औरंगजेबाला, जहापना माफ करना, जहापना माफ करना, छोटी मोह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे इन आंखों ने, लेकिन जबान देता हूँ अल्लाह की कसम, इस शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक नहीं देखी इन आंखों ने. मृत्यु भी घबरा जाए, इतना जलील किया उसको, लेकिन ना मुरद, जवान तो छोड़ो, सर तक नहीं झुका. अब क्या करे. औरंगजेबाला राग आला, सळी घातली आगे, तळपत सळी नजरेत घुसणारे 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पूछ रहा हूं, संभा बात मान लो, जिंदगी से हाथ गवा बैठोगे. काय ऐकायचं काय रे तुझं. 3 प्रश्नाची उत्तर, 3 सवाल का जवाब दो. जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम स्वराज्य का खजिना और सल्तनत को सला. काहीच नाही सांगत, कर काय करायचं होतं कर. साखरदंडाने बांधलं शंभूराजे, नजर वर करून छाती फुगून सतात, अरे नालाय का, काय मारायचं ते मार, काय जीवाची लागलाय करची ते कर. सोबत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, सोबत श्वासात श्वास आहे, सोबत हा शिवाचा छाला. तुझ्यासारख्या हलकट कुत्र ठेवून नजर झुकवणार नाही. अवलाद हिंदूची आहे. जिथं जिथं रक्ताचा थेंब सांगेल ना, तिथं तिथं नवीन शंभूराजे उभा राहिल्याशिवाय